Gnostic influence in Colossians. Gnostic, just say Gnostic. आणि मग ह्या भागामध्ये आपण त्यांचं जे नॉस्टिक म्हणजे ज्ञानवादीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही शिकणार आहोत. You can see today we are trying our best to develop things, and hopefully you are able to see कलसे मधील ज्ञानवादी प्रभाव. That is a Marathi translation. The Gnostic influence in Colossians. आणि ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला पाहू शकता की आपण बरेच दिवस प्रयत्न करत होतो की आपण प्रोजेक्टरवरती पीपीटी लावायचं, पण देवाच्या कृपेनं आज आपण ते करत आहोत. तर त्याचं जे मराठी ट्रान्सलेशन आहे कलसे मधील ज्ञानवादी प्रभाव. So both you will be able to, English people also, as you are learning and studying, it will help you, and as well as for the Marathi, you will exactly get the wordings and the details of that. आणि मग दोघांसाठी आहे जे इंग्लिश शिकत आहेत आणि मराठी ज्यांना इंग्लिश इतकं जमत नाही त्यांना मराठीमध्ये सुद्धा ज्यांना आहे, तर समोरच्या वेळेस आपल्यावर स्क्रीन असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगून जाते. Gnostic has got one more word, that is a heresy. आणि जो नॉस्टिक ज्ञानवादी जे आहे त्याच्यासाठी आणखीन एक शब्द आहे ते म्हणजे हेरेसी. The meaning of that, त्याचा अर्थ आहे सर्व मताच्या विरुद्ध असलेले मत मान्य. Is for everything they have got their own decisions. आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचं स्वतःच एक मत असायचं. And for Gnostic there is another word that is called as a brilliant people. आणि आणखीन एक शब्द त्याच्यासाठी आहे ज्ञानी लोक. Sharp, brilliant people. And ज्ञानी लोक. other word is knowledgeable, who has got a lot of knowledge. आणि ज्यांच्याकडे भरपूर असं ज्ञान आहे, बुद्धी आहे, बुद्धी चातुर्य आहे. So let us go further, let us understand what is a Gnostic influence in Colossians. आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊया आणि त्या कलशनच्या वरती कलसेच्या वरती कोणता हा ज्ञानाचा प्रभाव होता ते आम्ही पाहूया. So now the question come to us is, what is Gnosticism? आणि मग प्रश्न असा आमच्या समोर येईल की ज्ञानवादी म्हणजे काय. The Gnosticism word comes from the Greek word gnosis, Gnosis. आणि मग तो शब्द जो आलेला आहे नॉसिस याच्यापासून आलेला आहे. And it was a false teaching that claimed, आणि मग हे खोटं शिक्षण आहे जे सांगतं आपल्याला the false teaching that the salvations come through secret or higher knowledge. आणि अशा प्रकारचं खोटं शिक्षण ते आहे की जे तारण आहे ते तारणाचं गुपित असं आहे की ज्याला ज्ञानप्राप्ती आहे, ज्यांना ज्ञानाचा उगम त्याच्यामध्ये आहे, ज्ञान साधना केलेली आहे त्याला तारण प्राप्त होतं असा त्याचा शिकवण आहे. Salvation comes through secret knowledge. आणि मग त्या गुपित गोष्टी जाणून घेतल्यानं आपल्याला तारण प्राप्त होतं असं त्याचा अर्थ आहे. Or if you get a higher knowledge, then you will be saved. आणि मग तुम्ही अगदी ज्ञान प्राप्त केलेलं असेल तर तुमचं तारण होईल. The other point is the physical world is evil. आणि मग दुसरा जो भाग आहे तो भौतिक जग हे वाईट आहे. And spirit is good. आणि आत्मा साहजिक आहे, आत्मिक गोष्टी ह्या चांगल्या आहेत. Jesus was not, that is their thinking, that was their philosophy, that this was the false teaching that Jesus was not fully God in the flesh. आणि मग हे त्यांचं तत्वज्ञान होतं की येशू ख्रिस्त जो आहे तो पूर्णतः देव नव्हता, शरीरामध्ये असताना तो पूर्णतः देव नव्हता. So we understand that what is the Gnosticism, that word comes from gnosis. आणि मग हा जो ज्ञानवादी शब्द आहे तो नॉसिस या शब्दापासून घेतला गेलेला आहे. And this teaching directly attacks the truth of the scripture, that is the Bible.
आणि हे जे तत्व आहे किंवा हे जे लोक ज्ञानवादी जे लोक आहेत ते सरळ सरळ बायबलचं जे सत्य आहे त्याच्यावरती ते आघात करत होते. So we see that these epistles, the letters are written by Paul. आणि मग आपण बघतो की इफिसकरस पत्रामध्ये जी पत्र पाऊलानं लिहिलेली आहेत. So this Colossians also epistle was written by Paul. आणि मग हे कलसेकरस पत्र सुद्धा पाऊलांनाच लिहिलेलं आहे. So now we will see why did Paul write this epistle to Colossians. आणि मग आपण पाहूया की का हे पत्र पाऊलांना कलसेकराच्या मंडळीस लिहिलेली आहेत. The apostle Paul wrote to the church at Colossians to correct the false teaching. आणि मग अपॉस्टल पौल यांनी जी पत्र कलसेकराच्या मंडळीला लिहिलेली आहेत ते जे चुकीचं शिक्षण दिलं जातं त्याला योग्य करण्यासाठी त्याला सुधारण्यासाठी त्यांनी ती लिहिलेली आहेत. And to affirm the supremacy of Christ. आणि मग येशू ख्रिस्ताचं जे सात्विक सत्य आहे ते समोर आणण्यासाठी लिहिलेलं आहे. And to protect believers from deception. आणि मग विश्वासणाऱ्यांना त्या फसवणुकीपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी लिहिलेलं आहे. Three things here we saw that the first thing is to correct the false teaching. तीन गोष्टी आम्ही इथं पाहिलेल्या आहेत. पहिलं गोष्ट म्हणजे चुकीच्या शिक्षणापासून त्यांना दुरुस्त करण्यासाठी. And second is to affirm the supremacy of Christ. आणि येशू ख्रिस्ताचं सात्विक सत्य त्यांना समजण्यासाठी. And the third is to protect believers from deception. आणि मग विश्वासणाऱ्यांना त्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी. Now let us read Colossians chapter 2 verse 8. आणि मग कलसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय 8वं वचन आम्ही वाचूया. Colossians chapter 2 verse 8. कलसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 8वं वचन. Beware lest anyone create you through philosophy and empty deceit according to the tradition of man, according to the basic principles of the world and not according to Christ. कलसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 8वं वचन. Yeah. Colossians chapter 2 verse 8. जे ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ फुलथापा यांनी कदाचित कोणी तुमची शिकार साधून तुम्हास हेरावून नेईल म्हणून जपा. म्हणून जपा. It says beware lest anyone, means it is possible if you are not aware of that, then lest you'll be deceived. आणि मग खूप सुंदर असं तिथं सांगितलेलं आहे की ही शक्यता आहे जर का तुम्ही ह्या गोष्टींनी सावध नसाल तर तुम्हाला ही जी खोटे शिकवण आहे किंवा तत्वज्ञान आहे तुम्हाला भूल तापा देऊन तुमची फसवणूक करून तुम्हाला हेरावून घेऊन जातील म्हणून जपा. So another translation, Amplified Bible says, see to it that no one carries you off as a spoil or makes you yourself captive by his so-called philosophy and intellectualism and when deceit. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की ह्यासाठी जपा की कोणी स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्हाला भूलतापा देऊन तुमचा ची दिशाभूल करून तुम्हाला फसवू नये. Not just for but make you slaves. आणि त्या तुम्हाला त्याचा गुलाम बनवू नये. Means by deception we can become a slave. आणि मग फसवणुकीच्या द्वारे आम्ही गुलाम बनू शकतो. Another GNT translation says, see to it that no one enslaves you by means of the worthless deceit of human wisdom. आणि मानवी ज्ञानावरती अवलंबून राहून कोणी तुम्हाला फसवून गुलामगिरीमध्ये टाकू नये
म्हणून जपा. So this word is clear. That is the reason Paul writes to Colossians, saying that you need to be aware, you need to be aware, and you need to be wise. आणि मग हे वचन खूप स्पष्ट आहे, म्हणूनच खलसेकरास पावलाने हे पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही लक्षपूर्वक असलं पाहिजे, तुम्ही सावध असलं पाहिजे, हे या पत्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. First point, we saw what is Gnosticism. आणि पहिला मुद्दा जो आम्ही पाहिला ते ज्ञानवादी म्हणजे काय. And second is, why did Paul write to Colossians? आणि मग दुसरे आम्ही पाहिलं की का पावलानं हे पत्र कलसेकराच्या मंडळीस लिहिलेलं. Let us see the third point, the signs of Gnostic influence in Colossians. आणि मग आपण तिसरा मुद्दा पाहूया की त्या ज्ञानवादी लोकांचा कलसेकराच्या लोकांवरती, मंडळीवरती काय प्रभाव होता. What are the signs of the Gnostic influence? आणि मग त्याचा काय लक्षणं होती त्याच्या ज्ञानवादी प्रभावाची, ते आम्ही पाहूया. So first is the human philosophy over Christ. आणि पहिली गोष्ट म्हणजे मानवी ज्ञानाचा जो प्रभाव ख्रिस्त्या ह्याच्यावरती होता ते पाहायचं आहे. First we saw in second chapter verse 8 Colossians that how the philosophy was controlling the man. आणि मग आम्ही ज्ञानवादी लोकांचा जो प्रभाव कसा लोकांना केंद्रित करत होता, खेळवून ठेवत होता, ते आम्ही पाहिलं. Gnostic promoted man-made ideas instead of God's truth. आणि मग या ज्ञानवादी लोकांनी अशा गोष्टींना प्राधान्य दिलं जे मनुष्याच्या ज्या गोष्टी होत्या, मनुष्याच्या ज्या विचार होते त्याला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं, वचनाला द्यायचं सोडून. Yeah, means they gave priority more to the man-made ideas. आणि मनुष्याचे जे विचार, मनुष्याच्या ज्या आयडिया होता त्याला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं. Not give the importance to the God's truth, the word of the आणि Lord. पण देवाचं जे सत्य आहे, देवाचं जे वचन आहे त्याला जास्त प्राधान्य न देता. So not all knowledge is truth. आणि मग सर्व ज्ञान हे काही सत्य नसतं. Christ is the standard. आणि मग ख्रिस्त हाच सार्वकालिक सत्य आहे. That we need to understand. Every knowledge is the truth. आणि मग हे प्रत्येक ज्ञान हे सत्य नाही हे आम्हाला समजलं पाहिजे. A second point, दुसरा मुद्दा, denial of Christ fully deity. Denial of Christ fully deity. ख्रिस्ताचं परिपूर्ण वास्तविकतेला ते नाकारतात. Second thing is denial of Christ fully deity. Colossians chapter 1 verse 15 to 19 we read there. आणि कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय 15 ते 19 या वचनामध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो. I know this teaching is hard. आणि मला माहिती आहे की हे शिकवण थोडंसं कठीण आहे. But God is teaching us so that we may not be drifted away. आणि देव आपल्याला शिकवत आहे की जेणेकरून आम्ही फसू नये किंवा आम्ही बहकून जाऊ नये. You know, as we are maturing, growing in the word of the Lord, आणि जसं आपण देव आपल्याला त्या समज बुद्धीकडे नेत आहे, देवाच्या वचनामध्ये मुळावत आहे, He is leading us into the depth. आणि मग तो आणखीन खोलवर आम्हाला घेऊन जात आहे. Colossians chapter 1 verse 15 to 19. कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय 15 ते 19 वचन. And having spoiled principalities and powers, he made a show of them openly, triumphing over them in it. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप सर्व उत्पत्तीला प्रथम जन्मलेला आहे, कारण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अस्तित्वात आणल्या गेल्या. आकाशामध्ये आणि पृथ्वीवर अदृश्य असलेल्या आणि अदृश्य असलेल्या गोष्टी, सिंहासने किंवा प्रभुत्वे किंवा सत्ता किंवा अधिकार, सर्व गोष्टी त्याच्याकडून व त्याच्यासाठी अस्तित्वात आणल्या गेल्या आहेत. आणि तो सर्व गोष्टींच्या पूर्वी आहे व त्याच्या ठाई सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत.
आणि तोच शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे. तो प्रारंभ मेलेल्यांमधून प्रथम जन्मालेला आहे, अशासाठी की सर्वांसाठी त्यालाच श्रेष्ठपण असावे, कारण सर्व पूर्णता त्याच्यामध्ये राहावी. Amen. Read, let no man therefore judge you in meat or in drink or in respect of an holy day, that is festival, or of the new moon, or of the Sabbath days, which are a shadow of things to come, but the body is of Christ. Let no man beguile you of reward in a voluntary humility and worshipping of angels, introducing into those things which he has not seen, vainly puffed up by his fleshly mind, not holding the head, from which all the body by joints and bands having nourishment ministered and knit together increases with the increase of God. So here we understand that because of their understanding man-made laws, they deny the truth. आणि इथं आम्हाला समजून येतं की त्यांचं जे तत्वज्ञान होतं किंवा त्यांची जी समज होती, म्हणजे मनुष्याचे जे समज बुद्धी आहे त्याच्यानुसार त्यांनी सत्याला नाकारलं. In other words, to say, now here say 16 verses, let no man therefore judge you in meat or in drink or in respect of an holy day, festival or the new moon or the Sabbath day. आणि इथं जसं सांगितलेलं आहे की कुठल्या मनुष्यानं तुम्हाला तुमचं चातुर्यानं आपल्याला त्यांनी सांगायला नको किंवा शब्दात दिवस किंवा याच्या गोष्टी सांगून तुमची फसवणूक करू नये. Means in a simple way to understand, means they give more priority to the holidays, festivals, for the new moon, or to drinking and eating more than the Christ deity. त्याचं अस्तित्वाला ते नाकारतात. आणि मग इथं त्यांनी ज्या रीतिरिवाज म्हणा, शब्दात आहे तो पाळलाच पाहिजे, ज्या नवीन गोष्टी आहेत ज्या देवाला घालून दिलेल्या त्या केल्याच पाहिजेत, ह्याला महत्व दिलं. पण जे ख्रिस्ताचं सत्य आहे त्याला ते नाकारत राहिले. Now, when we will go little further in the next point, maybe God, as is leading me to study on the circumcision. आणि मग जसं आपण पुढे जाणार आहे तसं आणखीन काही गोष्टी आम्ही खोलवर पाहणार आहोत. सुंताचे आहे विशेष करून. There you will understand little bit more this topic. आणि मग तिथं तुम्हाला जास्त करून हा विषय समजला जाईल. Because Gnostics deny that Jesus is fully God. आणि मग कारण हे ज्ञानावादी लोक होते त्यांनी हे नाकारलं की येशू ख्रिस्त हा पूर्ण देव आहे. Because they had a more knowledge, they think they are very wise, brilliant people. आणि कारण त्यांना खूप ज्ञान होतं, त्यांना असं वाटलं की ते खूप हुशार आणि खूप तत्वज्ञान आणि ज्ञानानं भरलेले लोक आहेत. So they say, no, brother, sister, you have to do this. आणि मग ते नाही माझ्या बंधूनो प्रियानो, तुम्हाला ह्या गोष्टी करायला पाहिजे देवाकडे जायला. Christ is not the full. कारण ख्रिस्त हा पूर्ण नाहीये, पूर्ण देव नाही तो. For salvation, you have to do this also. आणि तारण करण्यासाठी तुम्हाला ह्याही गोष्टी कराव्या लागतात. That is what we saw in the last Sunday also. आणि हीच गोष्ट आम्ही गेल्या रविवारी सुद्धा पाहिलेली आहे. There are different kinds of teachings which will take us away from the Lord. आणि मग अशा प्रकारचं वेगवेगळं जे शिक्षण आहे ते आम्हाला देवापासून लांब घेऊन जातं. So Paul declares Jesus is the image of invisible God. आणि म्हणून पावलाने इथं जे येशू ख्रिस्त जो आहे तो अदृश्य देव आहे, तो आमच्या मध्ये आहे हे दाखवलेला आहे. अदृश्य देवाचा तो रूप आहे. He is the image of the invisible God. So when Peter and the disciples, how we can see Father? आणि जेव्हा पेत्राना आणि शिष्यांनी तिथं विचारलं की आम्ही पित्याला कसं पाहू शकतो, कसं ओळखू शकतो,
Jesus said, if you have seen me, you have seen the Father. आणि येशू ख्रिस्तानं तिथे उत्तर दिलेलं आहे की जर तुम्ही मला पाहिलेलं आहे तर तुम्ही पित्यालाही What पाहिलेलं आहे. is the meaning of that? याचा अर्थ काय आहे? I am the image of the invisible God. आणि मी त्या अदृश्य देवाचं रूप आहे I am in God, God is in me. आणि मी देवामध्ये आहे आणि देव माझ्यामध्ये So आहे. that is what Paul is trying to say. That he declares that Jesus is the image of the invisible God. आणि इथंच पाऊल सुद्धा हेच सत्य पुढे आणत आहे की येशू ख्रिस्त हा त्या अदृश्य देवाचं रूप आहे. And all fullness of God dwells in him, that is Jesus. आणि देवाचं सर्व सत्य हे ख्रिस्तामध्ये अस्तित्वात आहे. So third sign of this Gnostic people's influence is आणि मग तिसरी जो गोष्ट आहे ह्या ज्ञानवादी लोकांचा जो प्रभाव असा आहे that is the worship of angels. आणि मग देवदूतांची आराधना करणे. Colossians chapter 2 verse 18. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 18वं वचन. Let no man beguile you of reward in a voluntary humility and worshipping of angels, introducing into those things which he has not seen, vainly puffed by his fleshly mind. Colossians chapter 2 verse 18. स्वतःच्या इच्छेने वरवरची नम्रता दाखवणे व देवदूतांची पूजा करणे याकडून कोणी तुम्ही तुमच्या वेतनाला मुकाल. If you read in the Revelation, book of Revelation, आणि मग आम्ही जर प्रकटीकरणाच्या ह्याच्यामध्ये जर वाचलं when John had a revelation of God, ज्यावेळेस योहानाला प्रकटीकरण झालं many places it is mentioned the angel of the Lord came and took me, showed this and that, everything. आणि बऱ्याच ठिकाणी दाखवलेलं आहे की देवाचा दूत आला त्यानं मला ह्या ठिकाणी घेऊन गेला तिथं घेऊन गेला अशा बऱ्याच गोष्टी तिथंही नमूद So आहेत. John tend to worship angel. आणि मग योहान He tend to worship angel. आणि तो त्या देवदूताची आराधना करायला. He said, why worship? I'm angel. Means I'm not a God that you should worship me. आणि मग तिथं देवदूताला सांगितलेलं आहे की तू माझी का आराधना करतोस माझ्या का पाया पडतोस मी देव नाहीये. But these Gnostic people, they insist us to worship of angels. पण हे जे ज्ञानवादी लोक आहेत ते आम्हाला प्रभावी करतात किंवा प्रेरित करतात की तुम्ही देवदूतांची आराधना करा. As if they are like, Gnostic encourage angel worship as an intermediaries. आणि कारण ते असे की ते आमच्यासाठी मध्यस्थी करणारे आहेत. देवदूत जे आहेत ते आमच्यासाठी मध्यस्थी करतात म्हणून त्यांची आराधना करा. There are different things in the world. There are many people, believe in a different ways. आणि लोक बरेच वेगवेगळ्या प्रकारचे जगामध्ये लोक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ते विश्वास ठेवतात. In the faith, they pray to the dead people also. आणि मग प्रार्थनेमध्ये काही लोक काही ठिकाणी जे मेलेले लोक आहेत त्यांना सुद्धा प्रार्थना करतात की तुम्ही आमच्यासाठी मध्यस्थी करा. They are dead and with God, and they will pray to them, and they will pray to God. आणि मग ते मेलेले आहेत ते देवाबरोबर आहेत आता आणि मग त्यांना आपण जर प्रार्थना केली आपण आपले दुःख जर त्यांना सांगितले तर ते आपल्या वतीनं देवाला सांगतील ह्यासाठी त्यांची मध्यस्थी घेतात. But we have already seen what is the position of the angel. आणि आपण आधीच पाहिलेलं आहे म्हणजे बघितलेला अभ्यास केलेला आहे की आता सध्या जे देवदूत आहेत ते कोणत्या स्थानावरती आहेत. Where are we? आणि आपण कुठं आहोत. If we understand our position in the Lord, आणि जर आपल्याला हे समजलं की प्रभूमध्ये आपलं स्थान काय आहे then we will not worship angel thinking that he is the intermediary. आणि मग आपण त्या देवदूतांची आराधना करणार नाही हे कधी विचार करणार नाही की ते आपल्यासाठी मध्यस्थी करणार आहे. Because if we know that, as Galatians says, that we are seated with Christ in heaven. आणि कारण आपल्याला जर हे कळालं जसं गलतीकरण पत्रामध्ये सांगितलेलं आहे की आपण ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये त्याच्या बरोबर बसलेले आहोत. Physically we are on earth, but in spirit we are seated with Christ. आणि
शरीरामध्ये आपण पृथ्वी तलावरती आहोत, पण आत्म्यामध्ये आपण ख्रिस्ता बरोबर त्याच्या उजव्या हाताला बसलेले आहोत. So we need to understand only Christ is the worthy of worship. आणि म्हणून आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की ख्रिस्तच हा एकमेव आराधना करण्यास योग्य असा आहे. So fourth point in this is the sign of the Gnostic influence. आणि मग हा चौथा मुद्दा आहे जो ज्ञानवादी लोकांचं जे चिन्ह आहे की तो काय प्रभाव आमच्यावरती असेल तो चिन्ह समजून घेण्याचा. That is a legalism. आणि मग ते म्हणजे नियमावली. नियमांचं पालन करणं, नियमाला अनुसरणं. Strictly rules. No, you have to do then only. आणि मग त्या नियमाच्या चाखरीतूनच जायचं, तुला हेच करायचं, इकडं तिकडं बघायचं नाही, हे केलंच पाहिजे. Second Colossians chapter 2 verse 16 and 17. कलसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय 16 आणि 17 वचन. Colossians 2:67. Let no man therefore judge you in meat or in drink or in respect of an holy day, festivals or of the new moon or of the Sabbath days. तर खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी किंवा सण किंवा अमावस्या किंवा शब्बात याविषयी कोणी तुमचा न्याय न ठरवू. ह्या गोष्टी तर पुढे होणाऱ्या गोष्टींची सावली अशा आहेत, परंतु शरीर ख्रिस्ताचे आहे. Which are a shadow of things to come, but the body is of Christ. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायला सांगितल्या जातात त्या येणाऱ्या गोष्टीची सावली आहे, पण शरीर कोणाचं आहे तर ते ख्रिस्ताचं आहे. So we need to follow Christ, not the rules and regulations or the tradition of the worldly people. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्ताला अनुसरायचं आहे. मग ह्या जगाचे रीतिरिवाज किंवा जगाच्या गोष्टी किंवा जे लोक आम्हाला सांगतात ते आम्हाला नाही करायचं. See, we have studied on Romans, like, kingdom of God is not in eating and drinking. आणि आम्ही पाहिलेलं आहे रोमकरास पत्रामध्ये जसं आपल्याला सांगितलं की देवाचं राज्य हे खाणे आणि पिण्यामध्ये नाहीये. So many people, I'm not criticizing according their faith, but many people say in the 40 days, those who fast in these 40 days in Lent days, they will not eat non-veg. आणि मग मी कोणाला टीका करत नाही किंवा दोषारोपही देत नाही, पण पुष्कळ लोकांनी मला सांगितलं की जे 40 दिवसाचा जो उपवास करतात तर त्यावेळेस बरेचसे लोक मांसाहार करत नाही. Friday, non-veg, no. आणि शुक्रवार आहे मांसाहार, नाही शुक्रवार आहे, आज कसं खायचं. Because Jesus died on Friday, so no. कारण ख्रिस्त शुक्रवारी मेला म्हणून त्या दिवशी नाही खायचं. And many people love to fast on Fridays आणि पुष्कळ लोकांना शुक्रवारी उपवास करायला आवडतो. because Jesus died on the Friday. कारण ख्रिस्त शुक्रवारी मेला. That's why people, I told you on even resurrection day, people prepare sweet. They don't go to church that doesn't matter, but they should prepare for the celebration of resurrection of Christ. आणि मग बरेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे अजून सुद्धा पुनरुत्थानाच्या दिवशी बरेचसे लोक घरामध्ये गोडधोड करतात, कारण ते पुनरुत्थान झालेलं आहे, गोड आहे, सण आहे. म्हणून आम्ही चर्चला जाऊ नाही जाऊ हा दुसरा विषय, पण घरात सण हा साजरा झाला पाहिजे. So they impose the rules. No, you have to do this. आणि मग अशा प्रकारे ते स्वतःला जबरदस्तीनं त्या नियम पाळण्यासाठी ते बाध्य करतात. नाही तुला हे करायलाच पाहिजे, सण आहे, सण सुना कसा घालवायचा. No, Lent no eating non-veg. आणि मग नाही हे दुःखाचे दिवस आहेत, अजिबात घरात मटण बिटन आणलायच नाही. Festivals, Sabbats, so they decide. शब्बात हे ते ठरवतात. So Paul says these are the shadows, but Christ is the substance. आणि म्हणून पाऊल इथे सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टी ह्या सावली आहेत. सावली याचा अर्थ की त्यांचं अस्तित्व नाही, त्या भ्रामक आहेत, पण ख्रिस्त हा शरीर आहे, तो सत्य आहे, हे तिथं सांगितलेलं आहे. So as we had a Good Friday when I was in Pune, we had a Good Friday fasting prayer. We had a whole day fasting. आणि ज्यावेळेस मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस गुड फ्रायडेला उत्तम शुक्रवारी
पूर्ण दिवस उपास प्रार्थना होती. full day fasting. पूर्ण दिवस उपास प्रार्थना. So we were in fasting, so we said, let us let us break. Means we had planned that let us break with the dinner together, late lunch, you can say. आणि आम्ही असं ठरवलं की आपण उपास प्रार्थना करत आहोत, तर आपण सर्वजण एकत्रित मिळून उपास सोडूया आणि उशिरा जे दुपारचं जेवण आपण घेऊया. So we decided to order biryani. आणि मग आम्ही ठरवलं की बिर्याणी ऑर्डर करायची. Brother, Pastor, Good Friday, biryani? No, Pastor, Good Friday, we cannot eat biryani. आणि मग असा सल्ला मला देण्यात आला की अरे पास्टर साहेब असं कसं गुड फ्रायडे आहे आणि गुड फ्रायडेच्या दिवशी तुम्ही बिर्याणी नाही गुड फ्रायडेच्या दिवशी आम्ही बिर्याणी नाही खाणार. We said we will order biryani on that. आणि मग आम्ही And then म्हणालो biryani. आणि आम्ही बिर्याणीच ऑर्डर करायचं ठरवलं आणि बिर्याणीच खायचं So ठरवलं. eating, drinking should not be, the purpose. What is your motivation behind it? Whom you are focusing on that? आणि खाणं पिणं हे महत्वाचं नाहीये माझ्या प्रियानो. त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो कोणाला तुम्ही काय म्हणून तो उद्देश तुम्ही धरलेला आहे, कोणाची तुम्ही आराधना करत आहात, काय विश्वास आहे तुमचा. But there is other way also. आणखी दुसराही मार्ग आहे. Recently happened. I don't want to bring that incidents, but I want to tell you one thing. आणि मग नुकताच झालेला आहे ती घटना मला इथं आणायची नाहीये, पण मला एक गोष्ट Many सांगू times it happens. पुष्कळ वेळा ह्या गोष्टी घडतात. Where there is a eating for meeting, there is a big crowd. आणि मग जिथं खाणं पिणं आहे तिथं मोठी गर्दी आपल्याला दिसेल. You understand? समजतं का तुम्हाला. Where there is eating is there. Meeting crowd will be there. आणि मग जिथं खायला व्यवस्था केलेली आहे तिथं मोठी गर्दी त्या मीटिंग साठी आपल्याला झालेली दिसते. We had a fasting prayer on 26th. आणि 26 मार्चला आपली उपास प्रार्थना होती. You know the result of that. आणि त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना But माहितीये. those who were hungry for the Lord. म्हणजे देवासाठी भुकेलेले आहेत. Many places where there is a eating is there, 100% they are there. आणि A, मग B, C, X, Y, Z. आणि जिथं खाणं आहे खाणं पिणं आहे तिथं जे ठराविक लोक 100% तिथं असणार आहे. They are there. ते तिथं असणार. Sometimes question comes, how did they come to know about this meeting? आणि मग कधी कधी हा प्रश्नही येतो की ह्या मीटिंगचं त्यांना कळलं कसं. They are there only for the eating. आणि ते फक्त खाण्यासाठी तिथे असतात. Meeting, half of the meeting is their outside meeting. आणि मग जे मीटिंग सुरू असते संदेश चालू असतं ते निम्मा मीटिंगचे बाहेरच बसलेले असतात, बाहेरच त्यांच्या गप्पा So झालेले. what is Christ for you? That is important. आणि मग ख्रिस्त तुमच्यासाठी काय आहे हे फार महत्वाचं आहे. So fourth point, चौथा मुद्दा. Paul's answer to Gnosticism. आणि पावलानं जे उत्तर दिलेलं आहे ह्या ज्ञानवादांसाठी. Paul answers to Gnosticism. आणि पाऊल ह्या ज्ञानवादांसाठी उत्तर देतो. Christ is supreme. आणि ख्रिस्त हा सर्व काही आहे. Christ is supreme. ख्रिस्त हा सर्व काही आहे. Colossians 1:16-17. कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय 16 आणि 17 वचन. Let no man therefore judge you in meat or in drink or in respect of any holiday or festival or of the new moon or of the Sabbath day, which are a shadow of the thing. Same scripture. तेच वचन आहे कलसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय 16 आणि 17 वचन. तर खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी किंवा सण किंवा अमावस्या किंवा शब्बात याविषयी कोणी तुमचा न्याय न ठरवो. ह्या गोष्टी तर पुढे होणाऱ्या गोष्टींची सावली अशा आहेत, परंतु शरीर ख्रिस्ताचे आहे. Jesus created all things and holds everything together. आणि ख्रिस्तानं सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि सर्व गोष्टी त्याच्यामध्ये एकवटलेल्या आहेत. Hallelujah. हालेलुया. That we need to understand. That is a Paul's answer to Gnosticism. No. आणि Christ is everything and in him everything is there. आणि मग हे उत्तर आहे पावलाचं त्या ज्ञानवादी लोकांसाठी की हे तुम्ही जाणून घ्या की सर्व काही ख्रिस्तानं निर्माण केलेलं आहे आणि सर्व काही ख्रिस्तामध्येच एकवटलेलं आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. Second point, answer to Gnosticism is Christ is the fully God
and fully man. आणि ख्रिस्त हा पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य आहे. हा ज्ञानवाद्यांसाठी तसं उत्तर आहे. Colossians 2:9. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. For in him dwells all the fullness of the Godhead bodily. कारण ख्रिस्तातच देवपणाचे सर्व पूर्णपणे शरीर रूपाने राहते. So Christ is a fully God and fully man. आणि ख्रिस्त हा पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव आहे. Third point, answer to Paul's answer to the Gnosticism people is believers are complete in Christ. आणि तिसरा जो उत्तर आहे त्या ज्ञानवादी लोकांसाठी पौलाचं, विश्वासणारे जे आहेत ते ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास येतात. Colossians 2:10. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. And you are complete in him, which is the head of all principality and power. आणि जो सर्व सत्तेचा आणि अधिकाराचा मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. Who? कोण? तुम्ही, you are complete in him. आणि किती सुंदर आहे बघा की कोण पूर्ण केलेला आहे, तर तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास आलेला So आहोत. believers are in Christ Jesus, they are complete. आणि विश्वासणारे ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेले आहेत. So for salvation, we need not to follow the tradition. It is not the knowledge, it is the experience with the Lord. आणि मग आता तारणासाठी आम्हाला पुन्हा कुठल्या रीतिरिवाजाचं पालन करायची गरज नाही, ते कुठलं ज्ञान नाही, तर आमचा हा ख्रिस्ताबरोबरचा अनुभव आहे. So fourth answer, Paul's answer to the Gnosticism people. आणि मग ह्या ज्ञानवादी लोकांसाठी पावलाचं हे उत्तर आहे, हे चौथा मुद्दा त्याचा आहे. Salvation is by grace, आणि तारण हे कृपेनं प्राप्त होते, not by secret knowledge. आणि कुठल्याही गुपित गोष्टींचं पालन करण्यामुळं किंवा त्या गुपित उलगडल्यामुळं आपल्याला ते प्राप्त होत नाही. Colossians chapter 2 verses 13 and 14. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय 13 आणि 14 वचन. And you, being dead in your sins and the uncircumcision of your flesh, he has quickened together with him, having forgiven you all trespasses. 13 and 14. आणि जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असुमता यामध्ये मेलेले आहोता, त्यात तुम्हास त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्या बरोबर जिवंत केले आहे. आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधितला हस्तलेख आम्हाला उलट होता, तो त्याने खोडून व वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. Hallelujah. हालेलुया. Blotting out the handwriting of ordinance that was against us, which was contrary to us, and took it out of the way, nailing it to his cross. आणि जो हस्तलिखित जे आमच्या विरोधात होतं, जे विधित होतं, ते आमच्यासाठी उलट केलं, ते खोडून काढलं आणि त्या वधस्तंभावरती त्याला खिळवण्यात आलेलं आहे. कोणासाठी? तर आमच्यासाठी. So salvation is by grace, आणि म्हणून तारण हे कृपेने आहे, not by secret knowledge. आणि त्या गुपित ज्ञानावरती ते अवलंबून नाही. So fifth answer, Paul's answer to the Gnostic people, आणि ह्या ज्ञानवादी लोकांसाठी पावलाचं हे 5वं उत्तर आहे. focus on things above, not on the things of the earth. आणि त्या वरील गोष्टींच्याकडे लक्ष लावा, त्या पृथ्वीवरती घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावू नका. Colossians chapter 3 verse 1 and 2. आणि कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचन. Colossians 3 1 and 2. If you then be risen with Christ, seek those things which are above, where Christ sits on the right hand of God. Set your affection on things above, not on things on the earth. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला, तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसलेला आहे.
तिथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा, वरल्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका. Seek heavenly things, not human philosophy. That is what Paul is trying to say. आणि पौल हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की स्वर्गीय गोष्टी, स्वर्गातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या जे ज्ञानवादी लोक आहेत त्यांचं तत्वज्ञान जे सांगतं त्यानुसार चालून त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू नका. One of it's supernatural. It's one of the channel is there. See, we are on his name is Sid Roth. He comes from a Jewish background. आणि सुपरनॅशनल नावाचं एक चॅनल आहे जे जिड्रॉ यांचं आहे, ते सिड्रॉथ. ओके, ते यहुदी ह्याच्यामधून आलेले आहेत. Wonderfully, he speaks on the all this philosophies, experience, salvation. And yesterday, when all the time he brings different people the testimonies to just make understand the truth of the salvation. आणि मग खूप सुंदर रीतीनं हे बोलतात की रीतिरिवाज, तारण, कृपा ह्या गोष्टीविषयी आणि बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या साक्ष ते समोर आणतात की कशा प्रकारे नेमकं तारण कसं आहे, अनुभव काय आहे ह्या गोष्टी समजण्यासाठी. Actually, Israel people, they are open to everything. Anything you want to share to them, they are open to listen to you. आणि मग जे यहुदी लोक आहेत, इस्रायल लोक आहेत, ते सर्व काही ऐकण्यासाठी खुले असतात. जे काही तुम्हाला त्यांना सांगायचं आहे ते तुमचं ऐकतात, Except one thing. एक गोष्ट सोडून. Don't tell them about Jesus is the Lord. आणि त्यांना हे सांगू नका की ख्रिस्त, येशू ख्रिस्त हा देव आहे. But Sid Roth, he comes from a Jewish background. पण हे सिड्रॉथ यहुदी समाजाचेच आहेत. And the person, the pastor, he is actually a doctor by profession. But he also comes from a Jewish background. आणि पण जे व्यक्ती त्यांच्या बरोबर होते ते डॉक्टर होते, पण ते सुद्धा यहुदी ह्याच्यामधूनच आलेले आहेत. But two young boys, आणि हे दोन तरुण लोक they said, can we talk to you about Christ? आणि मग ते एकमेकाला म्हणतात की काय आम्ही ख्रिस्ताबद्दल बोलूया. He was the young boy, drug addicted. He had a lot of case on him. He was actually police was behind him. They knew that he had a drugs. So many cases were on him. आणि एक तरुण मुलगा व्यसनाधीन झालेला, ड्रग्ज घेतलेला, भरपूरशा पोलीस केस त्याच्यावरती होता. पोलीस त्याच्या मागे होते. पोलिसांनाही माहिती होतं की हा ड्रग्ज घेतो, त्याच्याकडे ड्रग्ज आहे. So these two young boys, they're in Bible college and they came for a practical, and here they are with the gospel to share with you. आणि मग हे दोन तरुण मुलं बायबल कॉलेजमध्ये एकत्र होते. आता प्रॅक्टिकल साठी ते एकत्र आलेत आणि ही सुवार्ता त्या गोष्टी ते सांगत आहेत. And this man आणि हा मनुष्य was highly educated. आणि खूप शिकलेला आहे. And these boys, they are coming and telling about gospel, Jesus Christ. आणि हे दोन तरुण मुलं येऊन त्या सुशिक्षित जो खूप शिकलेला व्यक्ती आहे त्याला येऊन ख्रिस्ताची सुवार्ता सांगतात. Now he said, I didn't understand how I was open for everything, but Christ's door is closed. आणि बघ तो म्हणतो की मला माहित नाही, मी सगळं काही ऐकण्यास तयार असायचो, पण ख्रिस्त म्हटलं की मला ते आवडायचं नाही, मग माझं ऐकण्याचं दार बंद व्हायचं. But somehow God had prepared a way for him. पण देवानं काहीतरी करून त्याचा तो रस्ता त्याच्यासाठी बनवला. These two young boys, they had prayed. आणि ह्या दोन तरुण मुलांनी प्रार्थना केली, Lord, take us to the person who is open in his mind to receive Christ. आणि देवा ह्या अशा व्यक्तीकडे तू आम्हाला घेऊन जा की ज्यानं आपलं मन तुला स्वीकारण्यासाठी तयार केलेला. See, he was studying in a philosophy college. आणि तो त्या बायबल कॉलेजमध्ये तत्वज्ञानामध्ये तो शिकत आहे. Philosophy, not तत्वज्ञान. So he was studying. He was highly educated person. आणि तो अतिशय सुशिक्षित, ज्ञानानं भरलेला असा व्यक्ती आहे. Brilliant boy. हुशार आहे. When the gospel came to him, आणि ज्यावेळेस सुवार्ता त्याच्याकडे आली, he could have rejected. त्याने सहज त्याला नाकारू शकला. Because he had a good knowledge. He was a brilliant. आणि कारण तो हुशार होता, त्याच्याकडे चांगलं ज्ञान होतं.
So what I'm trying to say, what Paul is trying to say here is, आणि मग मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पाऊल इथं काय सांगण्याचा प्रयत्न करतो, not the human philosophy will save us. आणि कुठलं मनुष्याचं तत्वज्ञान आपल्याला वाचवू शकणार नाही, Seek heavenly things. आणि स्वर्गीय गोष्टी मिळवण्यासाठी So झटा. as these two boys shared the gospel to him, आणि जसं ह्या दोन तरुण मुलांनी सुवार्थ त्याला सांगितली, that person listened to the gospel. आणि त्या व्यक्तीनं सुवार्थ ऐकली, So they gave a small literature to him. आणि एक छोटस हस्तपत्रिका त्यांनी त्याला दिली. So these boys said, would you like to pray after us? आणि मग त्या मुलांनी म्हटलं की आमच्या पाठीमागून तुम्ही प्रार्थना कराल का? He was rigid. No. तो म्हणाला की नाही, मी नाही करणार. He somehow listened the gospel, कसं तरी त्याने ती सुवार्थ ऐकली, but to pray and accept Jesus was not ready. आणि पण प्रार्थना करून ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी तो तयार नव्हता. So as he went into the train, and very strongly God spoke to him. आणि जसं तो पुन्हा त्याच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेमध्ये गेला, It's a wonderful, खूप प्रखरपणे देव त्याच्याशी बोलला. wonderful testimony. खूप सुंदर साक्ष आहे. The voice was coming to him again and again. आणि पुन्हा पुन्हा तो आवाज त्याच्याकडे येत होता. I forgot his name. Take that booklet and read that. And Take that booklet and read that. They have- Constantly forcing him. पुन्हा पुन्हा त्याच्या मनामध्ये ती एक टोचणी त्याला लागत होती की घे ते पुस्तक, घे ते हस्तपत्रिका आणि वाच. कंटिन्यू त्याला हेच होतं की वाच. Finally, then he took out that and he read the repentance prayer. आणि मग शेवटी त्यानं ते काढलं आणि ते वाचलं, आणि ती पश्चातापाची प्रार्थना त्यानं तिथं वाचली. Dear people of God, अशा प्रिया, he was brilliant boy. आणि तो अतिशय हुशार मुलगा होता. He knew everything. He was studying well. He was on the scientist this one. आणि मग तो त्या तत्वज्ञानाच्या गोष्टी तो शिकत होता, त्याला सर्व काही माहिती होतं, But that did not save his life. पण त्या गोष्टी त्याचं जीवन बदलू शकल्या नाही. So as he says, set your affection on things above, not on things on the earth. आणि जसं पौलाने सांगितलेलं आहे की आपलं चित्त स्वर्गीय गोष्टींच्याकडे लावा, पृथ्वीवरच्या गोष्टींकडे नव्हे. So many times we think in our own way. आणि पुष्कळ वेळा आम्ही आमच्या बुद्धिचातुर्यावरती अवलंबून राहून विचार करतो. Lot of things to share, but here I want to end and say this, that human philosophy will not save us. आणि पुष्कळशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण इथं मी हे सांगून तुम्हाला थांबवेन की जे मनुष्य तत्वज्ञान आहे, मनुष्याचं जे ज्ञान आहे, ते आमचं तारण कराव्यास पुरेसं नाही. Seek heavenly things. स्वर्गीय गोष्टी मिळवण्यासाठी झटा. Hallelujah.